जेव्हा तिचा देह थकला तेव्हा तिने त्याच नर्मदा मैयामध्ये स्वतःचा देह हा साधना करता करता विसर्जित केला. पार्वती मातेने तिच्यावरती कृपा केली आणि पुरुषोत्तमांच्या आशीर्वादाने तिला कैलास प्राप्त झाला. कैलासामध्ये पार्वती मातेने तिला आपल्या जवळची अत्यंतिक ही आपली सखी बनवून घेतलं आणि तिला एका देवीचं रूप प्रदान केलं. तिला पुढचा जन्म एका देवीचा प्राप्त झाला. एकांतर उपवासाचं इतकं महत्पुण्य आहे. तेव्हा ज्यांचं शरीर सक्षम आहे त्यांनी हा एकांतर उपवास सहज करावा आणि नुसता उपोषणाचा उपवास नाही तर या समाजाप्रती ज्ञान प्रदान करण्याचा उपवास करावा. असं व्रत घ्यावं की मला जे माहिती आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी सगळ्यांना देईन. की जो विचार मेधावतीने केला होता तसाच विचार ज्या साधकांनी केला आणि तसं अनुकरण केलं तर त्याला उत्तम प्रकारचं पुरुषोत्तम मासाचं फल प्राप्त होणार आहे. अशा अनेक व्रतांचं रहस्य काय आहे हे आपण एकेका कथेमध्ये उलगडून घेत आहोत आणि असेच पूर्ण महिनाभर आपण घेत राहणार आहोत. या कथांचा आपण अवश्य लाभ घ्या. श्रीराम संस्कृत यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि रोजच्या रोज या कथांचा आनंद आपल्या सगळ्या आप्त स्वकीय मित्रांसह घ्यावा. आपले शतशः धन्यवाद. जय श्रीराम.